नमस्कार, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनेलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, जुलै महिन्याच्या भविष्याविषयी माहिती मिळवण्यासाठी बघा हा व्हिडिओ। मेष राशीफल। मेष राशीच्या लोकांसाठी जुलैची सुरुवात खूप चांगली होऊ शकते। या महिन्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल। लोक तुमच्या कामात सक्रिय सहभागी होतील आणि तुम्हाला इतरांचे सहकार्य मिळेल। तुम्ही तुमचे काम वेळेत पूर्ण कराल। तुम्ही वेळेचा आदर केला पाहिजे आणि ही वेळ तुमचा आदर करेल। वैवाहिक जीवनात जोडीदाराची काळजी घ्या। तुमच्या बोलण्यावर पूर्ण नियंत्रण ठेवा, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल। या महिन्यात संमिश्र तोटा आणि लाभाची स्थिती राहू शकते। उपाय: नियमित दुर्गाय नमःचा जप करा। वृषभ राशीफल। वृषभ राशीच्या लोकांना यावेळी कोणतेही काम करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल। या महिन्यात तुम्हाला कौटुंबिक जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते। जर प्रेमी युगल्या काळात लग्न करण्याचा विचार करत असेल तर आताच करू नका, कारण हा काळ अनुकूल नाही। या महिन्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील। पैशाशी संबंधित बाबींसाठी हा काळ थोडा कठीण असू शकतो, परंतु महिन्याच्या शेवटी तुम्हाला पैसे कमविण्याची संधी मिळेल। उपाय: शिवलिंगावर दूध अर्पण करून शिव महिमा स्तोत्राचा पाठ करा। मिथुन राशीफल। जुलै महिना तुमच्यासाठी चांगला परिणाम देईल। या महिन्यात तुम्ही पैसे कमवू शकाल आणि तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकेल। या महिन्यात तुमचे आरोग्य चांगले राहील। तुमच्या लग्नाची शक्यता आहे आणि यावेळी तुमचे कौटुंबिक जीवन चांगले राहील। यावेळी तुमचे कार्यक्षेत्र तुम्हाला चांगले परिणाम देईल। या महिन्यात काही रहिवाशांना शेअर्सचे फायदेही मिळू शकतात। प्रगती आणि यशाचे काम तुम्हाला मिळेल। व्यवसायाच्या क्षेत्रात चांगले परिणाम मिळू शकतात। उपाय: गणपतीच्या पूजेत दुर्वा अर्पण करून गणेश चालिसाचा पाठ करा। कर्क राशीफल। तुमच्या कामाच्या ठिकाणी जास्त प्रभाव पडेल आणि तुम्हाला या महिन्यात जास्त मेहनत करावी लागेल। आर्थिक जीवनात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो। तुम्हाला आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते। तुमच्या नात्यात गोडवा राहील आणि यावेळी तुम्हाला मोठा आनंद मिळू शकेल। तुमच्या आईच्या तब्येतीत काही समस्या असू शकतात, ज्यात पैसे जास्त खर्च होतील। प्रेम आणि वैवाहिक जीवनात तुम्हाला कोणत्याही अडथळ्याचा सामना करावा लागू शकतो। व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा महिना खूप महत्त्वाचा ठरू शकतो। आपण विचारपूर्वक कार्य करणे आवश्यक आहे। उपाय: भगवान श्री लक्ष्मीनारायणाची पूजा करून कपाळावर पिवळ्या चंदनाचा तिलक लावा। सिंह राशीफल। सिंह राशीच्या लोकांना या महिन्यात नोकरीत चांगले परिणाम मिळतील। करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला यश मिळू शकते। तुम्हाला पैसे कमावण्याच्या चांगल्या संधीही मिळू शकतात। तुम्हाला तुमच्या कामातून चांगला नफा मिळेल आणि कुटुंबातील सर्वजण कौटुंबिक जीवनात आनंदी राहतील। जर तुम्ही लग्नाची वाट पाहत असाल तर तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात। मानसिक शांती मिळू शकेल। उपाय: संकटमोचक हनुमानजीच्या पूजेमध्ये बजरंग बाण म्हणा। कन्या राशीफल। कन्या राशीच्या लोकांना या महिन्यात त्यांच्या करिअरमध्ये सरासरी परिणाम मिळतील। खर्चात वाढ दिसून येते। अचानक खर्च वाढल्याने तुम्ही एखाद्याकडून कर्ज देखील घेऊ शकता। हा महिना तुमच्यासाठी सामान्य असेल, त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या। अविवाहित लोकांचे लग्न होण्याची शक्यता असते। तुमच्या कुटुंबात काही प्रकारचा गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे शांततेने काम करा। तुम्हाला मानसिक तणाव असू शकतो, त्यामुळे स्वतःची विशेष काळजी घ्या। उपाय: दुर्गा सप्तशती पाठ केल्याने कौटुंबिक जीवनात आनंद येईल। तुला राशीफल। तुला राशीच्या लोकांची कारकीर्द अतिशय संथ गतीने होईल आणि यावेळी तुमचे कोणतेही काम पूर्ण होण्यास थोडा वेळ लागू शकतो। तुमच्या आर्थिक स्थितीतही चढउतार होऊ शकतात। कौटुंबिक जीवनात आनंदाची कमतरता जाणवू शकते।
आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तुम्हाला काही हंगामी समस्या असू शकतात. प्रेमात यश मिळवण्यासाठी हा महिना उत्तम राहील. नात्यात प्रेम आणि उत्साह भरण्यासाठी तुम्हाला संयम राखण्याची गरज आहे. उपाय: हनुमान चालीसाचे पाठ करणे आरोग्यासाठी शुभ राहील. वृश्चिक राशीफल. या महिन्यात कुटुंबात काही समस्या येऊ शकतात, ज्यामुळे नात्यात दुरावा वाढू शकतो. या स्थितीत संयमाने काम करावे लागेल. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील. काही आर्थिक लाभासोबतच तुमचा खर्चही वाढू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. चांगले आरोग्य राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर यावेळी तुमची काहीशी कोंडी होईल. नोकरीत बदल होऊ शकतो आणि काही नवीन जबाबदारी मिळू शकते. उपाय: शिवलिंगावर दूध अर्पण करून शिव महिमा स्तोत्राचा पाठ करा. धनु राशीफल. धनु राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात चांगले परिणाम मिळू शकतात. परदेशात नोकरीच्या नवीन संधीही मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या यावेळी तुम्हाला पैसे कमविण्याची चांगली संधी मिळेल, जी तुम्हाला उंचीवर नेऊ शकते. ग्रहांची स्थिती चांगली राहू शकते. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला खूप धैर्यवान आणि उत्साही वाटेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात चांगले परिणाम मिळू शकतात. अचानक कुटुंबासोबत कुठेतरी जाण्याचा बेत बनू शकतो. उपाय: दुर्गा सप्तशती पाठ केल्याने कौटुंबिक जीवनात आनंद येईल. मकर राशीफल. यावेळी करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला संमिश्र परिणाम मिळू शकतात. मकर राशीच्या लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. या महिन्यात काही विशेष लाभांसोबतच तुम्हाला खर्चही सहन करावा लागू शकतो. पैशाच्या बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. तुम्हाला पैसे वाचवण्यातही अडचणी येऊ शकतात. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. तुमच्या नात्यात उद्धटपणाची भावना असू शकते, त्यामुळे त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोणताही नवीन व्यवसाय करणे टाळा, जेणेकरून तुम्हाला नुकसान होणार नाही. उपाय: संकटमोचक हनुमानजीच्या पूजेमध्ये बजरंग बाण म्हणा. कुंभ राशीफल. कुंभ राशीला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. हा काळ थोडा कठीण असू शकतो. या महिन्यात तुम्ही पैसे वाचवा, जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर सिद्ध होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सरासरीचा राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात हा महिना तुमच्या अनुकूल राहणार नाही. कौटुंबिक जीवन आव्हानात्मक असू शकते. भागीदारीत व्यवसाय करू नका. यावेळी तुमच्यासाठी चांगले योग दिसत नाही. या महिन्यात नको असलेल्या विषयांवर चर्चा होऊ शकते. उपाय: हनुमान चालीसाचे पाठ करणे आरोग्यासाठी शुभ राहील. मीन राशीफल. मीन राशीच्या लोकांना जुलै महिन्यात करिअर क्षेत्रात काही अडचणी येऊ शकतात. या महिन्यात प्रमोशनची वाट पाहणाऱ्यांची निराशा होऊ शकते. तुमची प्रकृती बिघडू शकते, त्यामुळे स्वतःची पूर्ण काळजी घ्या. कौटुंबिक जीवनात आनंदाची कमतरता असू शकते. जे लोक लग्नाचा विचार करत आहेत त्यांनी हा विचार या महिन्यासाठी पुढे ढकलावा, कारण या महिन्यात लग्नाची शक्यता दिसत नाही. कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्याचा अभाव असू शकतो, ज्यामुळे कुटुंबात मतभेद होऊ शकतात. उपाय: दुर्गा सप्तशती पाठ केल्याने कौटुंबिक जीवनात आनंद येईल. आपणास आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.